नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 31 ऑक्टोबर 2024, म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातील आज शेवटचा दिवस आहे. 31 ऑक्टोबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? क्रीडा मंत्रालयाने क्रीडा पुरस्कार ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारच्या जागी कोणता क्रीडा पुरस्कार सुरू केलेला आहे? या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, अर्जुन जीवनगौरव पुरस्कार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर क्रीडा मंत्रालयाने जो काही क्रीडा पुरस्कार होता ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, त्याच्या जागी अर्जुन जीवनगौरव पुरस्कार क्रीडा पुरस्कार या ठिकाणी सुरू केलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच राज्यामध्ये विशेष शिक्षण क्षेत्र म्हणजेच स्पेशल एज्युकेशन झोन निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश, यूपी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत विशेष शिक्षण क्षेत्र निर्माण करण्याची घोषणा केली आहे. पर्टिक्युलरली 6 वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये, जिल्ह्यांमध्ये ही या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे. लखनौ, गोरखपूर, अयोध्या, आग्रा, गौतम बुद्ध नगर आणि बुंदेलखंड या 6 जिल्ह्यांमध्ये विशेष शिक्षण क्षेत्राची स्थापना केली जाणार आहे. याचा एकमेव उद्देश काय आहे? तर राज्यातील शिक्षणाला चालना देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. ही SEZची म्हणजेच स्पेशल एज्युकेशन झोनची शिक्षण आणि कौशल्य विकासाची एकात्मिक केंद्रे असतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय शिक्षण मिळण्यासाठी मदत होणार आहे. पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950ला झाली. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, दुधवा आणि पिलीभीत, आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. सर्वम AIने टिंबटिंब भारतीय भाषांसाठी नवीन भाषा मॉडेल लॉन्च केलेलं आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकूण या ठिकाणी 10 भारतीय भाषांसाठी 10 इंडियन लँग्वेजेससाठी सर्वम आर्टिफिशियल इंटेलिजन्सने नवीन भाषा मॉडेल लॉन्च केलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. HGX H100 सिस्टीम वापरून योटा शक्ती क्लाउडवरती NVIDIAच्या निओमो या फ्रेमवर्कसह सर्वम AIचे नवीनतम भाषा मॉडेल प्रशिक्षित केले गेले. सर्वम AI नावाचे नवीन AI मॉडेल बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओरिया, पंजाबी आणि तमिळ तसेच तेलुगू भाषांमध्ये या ठिकाणी समर्थन देणार आहे. शेवटचा पॉईंट, सर्वम 2Bने ऑगस्ट 2024 मध्ये पहिले पायाभूत AI मॉडेल लॉन्च केलेले आहे. या सर्व गोष्टी टेक्निकल आहेत, परंतु कशा संदर्भात आहेत? तर AI संदर्भात आहेत. तर लगेच काय करूया, बाकीच्या जे काय AIच्या संदर्भात महत्त्वाच्या या ठिकाणी करंट अफेअर्स आहेत, चालू घडामोडी आहेत, त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लोबल फोरम या ठिकाणी भरवण्यात आलं सेओलमध्ये. GPT-4o आजपर्यंतचे सर्वात वेगवान आणि सर्वात शक्तिशाली AI मॉडेल या ठिकाणी विकसित केलं आहे ओपन AIच्या माध्यमातून. AI क्रिश आणि AI भूमी या 2 AI अँकरची घोषणा करण्यात आली दूरदर्शनच्या द्वारे. दुसरी जागतिक AI परिषद भरवण्यात आली दक्षिण कोरियामध्ये. भारतातील पहिली AI समर्पित संस्था युनिव्हर्सल AI विद्यापीठाचे कुलगुरू बनलेले आहेत सायमन मॅक. जंगलातील आग शोधण्यासाठी पहिली प्रगत AI प्रणाली अलीकडेच कोठे सुरू करण्यात आली? तर पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये. जनरेटिव्ह AI इनोव्हेशन्समध्ये भारताचा क्रमांक 5वा आहे. जगातील पहिली मिस AI या ठिकाणी बनलेली आहे केंजा लायली. सेवा चॅटबॉट लॉन्च केला सेबीच्या माध्यमातून. 125 भारतीय भाषांसाठी AI प्रकल्प मोरनी हे लॉन्च केलं आहे गुगल डीप माइंड या ठिकाणी कंपनीने. जिओ ब्रेन AI हे लॉन्च केलं आहे रिलायन्सने. आणि शिक्षकांसाठी AI टूल शिक्षा को पायलट हे लॉन्च करण्यात आलं आहे कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. पुढचा प्रश्न,
चुसूल लडाख या ठिकाणी सौर हायड्रोजन आधारित मायक्रोग्रिड स्थापन करण्यासाठी कोणत्या कंपनीने भारतीय लष्करासोबत भागीदारी केलेली आहे? पर्याय क्रमांक बी NTPC लिमिटेड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लडाख या ठिकाणी सौर हायड्रोजन आधारित मायक्रोग्रिड स्थापन करण्यासाठी NTPC लिमिटेडने भारतीय लष्करासोबत भागीदारी केलेली आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. हे महत्त्वपूर्ण पाऊल ऑफ ग्रिड आर्मी ठिकाणी ग्रीन हायड्रोजन वापरून स्थिर वीज पुरवठा प्रदान करेल, हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. NTPC लिमिटेड ज्याची स्थापना 7 नोव्हेंबर 1975 ला झाली आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 14 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न रिपीट विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी नॅशनल युनिटी डे म्हणजेच दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर पर्याय क्रमांक ए 31 ऑक्टोबरला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. लगेच काय करूया, आज 31 ऑक्टोबर आहे, ऑक्टोबर महिन्यातील शेवटचा दिवस आहे, त्याच्यावरती तर चर्चा करू, परंतु राष्ट्रीय एकता दिवस याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया. लक्षात घ्या, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या ठिकाणी जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबरला आपण दरवर्षी या ठिकाणी काय करतो, तर राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करतो. यांची जयंती 2024 मध्ये कितव्या क्रमांकाची आहे, तर 149व्या क्रमांकाची. कधी असते, तर 31 ऑक्टोबर 1875 ला यांचा जन्म झाला होता. त्याच्यामुळे 31 ऑक्टोबरला दरवर्षी आपण या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या ठिकाणी जन्मदिनानिमित्त आपण राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करतो. यांचं निधन झालं 15 डिसेंबर 1950 ला. 2024 मध्ये आपण 74व्या क्रमांकाची पुण्यतिथी साजरी करणार आहोत. त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणून देखील ओळखलं जातं. भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान 15 ऑगस्ट 1947 ते 15 डिसेंबर 1950च्या जवळपास त्यांनी या ठिकाणी कामकाज पाहिलेलं आहे. भारतरत्न त्यांना देण्यात आला आहे मरणोत्तर 1991 मध्ये. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 49वे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा हा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. 31 ऑक्टोबर 2018 रोजी पटेल यांच्या 143व्या जयंती वेळीस तो या ठिकाणी देशाला समर्पित करण्यात आला होता. 182 मीटर आणि 597 फूट असं याच्यामध्ये या ठिकाणी त्याची उंची आहे पुतळ्याची. आणि याचे डिझायनर होते राम व्ही सुतार. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या एकाच पुतळ्या बाबतीत आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 5 अंडर 23 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत? तर पर्याय क्रमांक डी 9 पदके या ठिकाणी आपल्या प्यारा भारताने जिंकली आहेत. 9 पदके जिंकली, परंतु त्याच्यामध्ये सुवर्ण किती आहेत, रौप्य किती आहेत आणि कांस्य किती आहेत? तर सुवर्ण पदक 1 आहे, रौप्य पदक 2 आहेत आणि कांस्य पदक 6 आहेत. 1, 2 आणि 6 अशी 9 पदके या ठिकाणी भारताने जिंकली आहेत अंडर 23 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये. याचमध्ये चिराग चिक्कारने पुरुषांच्या 57 किलो गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. त्याच्यामुळे गोल्ड मेडल कोणी जिंकलं याच्यावरती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. पुढचा प्रश्न, कोणते देश भारताचे प्रमुख 3 संरक्षण निर्यातीचे ठिकाण म्हणून उदयास आलेले आहे? पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी अबव वरील सर्व हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए अमेरिका, पर्याय क्रमांक बी आर्मेनिया आणि पर्याय क्रमांक सी फ्रान्स. हे तीनही ऑप्शन या ठिकाणी योग्य असणार आहेत. याच्याबद्दल 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. भारतीय लष्करी निर्यातीसाठी अमेरिका, फ्रान्स आणि आर्मेनिया ही प्रमुख 3 ठिकाणे आहेत. भारत सध्या 100हून अधिक देशांमध्ये लष्करी उपकरणे या ठिकाणी निर्यात करत आहे. संरक्षण मंत्रालय लष्करी उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादन सुधारण्यासाठी संरक्षण निर्यात आणि उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. लॉकहीड मार्टिन आणि बोईंग सारख्या जागतिक संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांसाठी भारत ठिकाणी भारतीय कंपन्यांशी तयार केलेली विमाने आणि हेलिकॉप्टर या ठिकाणी यूएसला निर्यात करतो. पुढचा प्रश्न, स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशनद्वारे संवर्धन नेतृत्वासाठी द हॅरी मेसेल अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बिभब कुमार तालुकदार असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. अबुधाबी येथे सुरू असलेल्या 5व्या IUCN SSC लीडर्स मीटिंगमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. जैवविविधता आणि हवामान बदलाच्या परस्पर संबंधित संकटांना तोंड देण्यासाठी 300 संवर्धन तज्ज्ञ या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत. अशा प्रकारे पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? याही ठिकाणी पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए मारिया शारापोवा, पर्याय क्रमांक बी बॉब ब्रायन आणि पर्याय क्रमांक सी माईक ब्रायन असं यांचं नाव आहे.
याच्यामध्ये जे काही शारापोव्हा आहेत यांच्याबद्दल एक पॉईंट लिहून घ्या. शारापोव्हा 2005 मध्ये जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणाऱ्या पहिल्या रशियन महिला ठरल्या आहेत. 2022च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकलेलं होतं. याही गोष्टी एक्स्ट्रा आहेत परंतु लिहून घ्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न, रेल्वे संरक्षण दलाने आपल्या शूर जवानांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी सुरू केलेल्या वेबसाईटचे नाव काय आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डिजिटल मेमोरियल ऑफ वेलेर असं या ठिकाणी वेबसाईटचं नाव आहे. क्लिअर? 2 पॉईंट लिहून घ्या. डिजिटल मेमोरियल ऑफ शौर्य ही आमच्या शूर जवानांच्या बलिदानाचा सन्मान करणारी एक वेबसाईट आहे, जिथे तुम्ही हुतात्म्याच्या पोर्टलला या ठिकाणी पुष्पहार आणि मेणबत्त्या देऊन डिजिटली सजवू शकता. हे एक अनोखे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जिथे नागरिक भारतीय लष्करातील शहीदांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करू शकणार आहेत. पुढचा प्रश्न, US स्थित ग्लोबल फायनान्स मासिकाने म्हणजेच मॅगझिनने खालीलपैकी कोणाला सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून या ठिकाणी स्थान दिलेले आहे? तर पर्याय क्रमांक सी, शक्तिकांत दास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही म्हणताल की सर हा प्रश्न डबल झालेला आहे, चुकून हा डबल झालेला आहे. मला फक्त कमेंट करून सांगा शक्तिकांत दास हे या ठिकाणी कितव्या क्रमांकाचे RBIचे गव्हर्नर आहेत? ज्यांना वाटतं हा प्रश्न डबल झाला आहे त्यांनी मला एवढं या ठिकाणी कमेंट करून नक्की सांगावं, म्हणजे जेणेकरून मला हे लक्षात येईल की हे विद्यार्थी दररोज व्हिडिओ पाहत असतात, त्यांना या ठिकाणी लक्षात आलं की हा प्रश्न डबल झाला आहे. ठीक आहे, एक्स्ट्रा 2 पॉईंट लिहून घ्या. हे सलग दुसऱ्या वर्षी जागतिक स्तरावर सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून स्थान मिळवलं आहे यांनी. शक्तिकांत दास यांना A+ रेटिंग देण्यात आलेल्या 3 सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरच्या यादीमध्ये सर्वात वरचे स्थान या ठिकाणी मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाचे 7वे पाणबुडी विरोधी युद्ध शॅलो वॉटर क्राफ्ट अभय या ठिकाणी सुरू करण्यात आलं, तर ते कोणत्या कंपनीने तयार केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, GRSE म्हणजेच गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी या ठिकाणी ते डेव्हलप केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. भारतीय नौदलाचे 7वे पाणबुडी विरोधी युद्ध शॅलो वॉटर क्राफ्ट अभय या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे. हे जहाज 8 जहाजांच्या ASW SWC मालिकेतील 7वे जहाज आहे. संरक्षण मंत्रालय आणि GRSE यांच्यातील 2019च्या करारातील हा एक उपक्रम आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, सरकारने टिंबटिंबमध्ये मुथाला पोझी बंदर विकसित करण्यासाठी 177 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तिरुवनंतपुरम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. पुनर्विकास प्रकल्पामध्ये पाणी आणि जमीन या दोन्ही सुविधांचा विकास समाविष्ट आहे. त्याच्या अंतर्गत हा प्रकल्प असणार आहे, ज्याला या ठिकाणी 177 कोटींच्या या ठिकाणी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे. क्लिअर? सर्व गोष्टी लक्षात आल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, C-295 लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेड्रो सांचेझ यांनी संयुक्तपणे टिंबटिंबमध्ये टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केलेले आहे. पुणे, चेन्नई, वडोदरा की मुंबई? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबरला वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस आणि पहिल्या सोमवारी असतो ऑक्टोबर महिन्यातील जागतिक अधिवास दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्याचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस. क्लिअर?